नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. चला तर मैत्रिणींनो, आज मी उपवासासाठी खमंग, खुसखुशीत, जाळीदार आणि मस्त असा मैसूर पाक बनवून दाखवित आहे. हो मैत्रिणींनो, उपवासासाठी आहे हा मैसूर पाक. तुमचा विश्वास बसणार नाही. पाक किती जाळी, मस्त आणि खायला बी एकच नंबर लागतो बरं का. तुम्ही या नवरात्रीत नक्की ट्राय करून पहा किंवा कोणताही उपवास असला तर नक्की एकदा बनवा. चला तर मग आता वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी मी इथे भाजून स्वच्छ टरकल काढून असे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. खमंग आणि खरपूस असे भाजलेले आहे बरं का. चला आता आपण या शेंगदाण्याचे बारीक कूट करून घेऊ. पण तो कूट करताना मात्र पल्स मोडवर करायचा. बारीक असं तेल निघू द्यायचं नाही, नाहीतर आपला मैसूर पाक छान होत नाही. थोडं पल्स मोडवर थोडं फिरवीत छान असा कूट करून घ्यायचा आणि तो एका चाळणीने स्वच्छ असा चाळून घ्यायचा. त्याच्यातून तेल अजिबात निघलं नाही पाहिजे बरं का मैत्रिणींनो. चला तर मग आता घेतलेल्या मैसूर पाकात आपण अर्धी वाटी गार तूप आहे बरं का, रूम टेम्परेचरवरलं आपण थोडं करीत त्यात घालून घ्यायचं आणि मस्त ढवळीत राहायचं. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कृती करा. सर्व आपण घेतलेल्या शेंगदाण्यात घेतलेले तूप टाकून घेऊ आणि मिक्स करीत राहू. शेंगदाण्याला तेल असतं त्यामुळे आपल्याला तूप थोडंच लागतं. आपण घेतलेल्या तुपातला अर्ध तूप आपण या बॅटरमध्ये काढलेलं आहे आणि अर्ध तूप शिल्लक ठेवलेलं आहे. चला आता आपलं बॅटर एकदम छान आणि मस्त झालं. आता आपण चासणी करू. मी इथे 1 वाटी शेंगदाण्याला 1 वाटी साखर घेतली. साखर छान अशी मिक्स करून घेऊ आणि एक उकळी काढून घेऊ. थोडीशी उकळी आली की समजायचं आपली परफेक्ट आपण जसे मैसूर पाकाला चासणी करतो तशीच करायची. पाक होईपर्यंत मी एका डब्याला तूप लावून घेतले, कारण मैसूर पाक लवकर निघण्यास मदत होती. पहा आता आपले व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व पाकही उकळ आहे आणि त्याची थोडीशी अशी एकतारी चासणी होऊ द्यायची बरं का मैत्रिणींनो. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चासणी करा आणि तयार केलेले बॅटर त्यात टाकून घ्या. आपण यात अर्धी वाटीच तूप वापरलेलं आहे, अर्धी आपण आता यानंतर वापरणार आहोत. मी तूप काढलेले शेंगदाण्याचं आणि तुपाचं बॅटर त्या पाकात टाकून घेते आणि छान असं मिक्स करते. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. छान असं मिक्स करून घ्यायचं, वारंवार ढवळत राहायचं. पहा छान असं शिजायला लागलंय. आता आपण त्याच्यात एक चमचा थोडंसं मी ते केशर दुधामध्ये भिजू घातलेलं होतं तेही टाकून घेतलं, कारण याने कलर छान येतो बरं का मैत्रिणींनो. नाहीतर पांढरा शुभ्र असा होतो शेंगदाण्याचा मैसूर पाक. चला आता मी 2 ते 3 थेंब तूप, ते 2-3 चमचे तूप टाकून घेतलं. आता आपण छान असं तूप मिक्स करू. वारंवार ढवळत राहायचं बरं का. पहा किती छान आणि मस्त असं आपलं बॅटर तयार होत आहे. त्याला वारंवार ढवळलं की त्यात छान अशी जाळी पडते. जसं तूप सोसेल तसं आपण गार तूप वापरत आहोत, इथे गरम तूप वापरत नाहीत बरं का. पहा आपल्या मैसूर पाकाला किती छान आणि मस्त अशी जाळी पडत आहे की नाही, एकच नंबर. हळूवारपणे आणि कमी गॅसवर सर्व बॅटर छान आणि मस्त असं करून घ्यायचं. पहा किती छान आणि मस्त अशी आपली शेंगदाण्याच्या मैसूर पाकाच्या जाळी पडली आहे. आता ही प्रोसेस फार फास्ट करायची, कारण आपण जर जास्त वेळ ठेवला मैसूर पाक तर कडक होतो किंवा लय कमी वेळ जरी ठेवला तरी त्याचे तुकडे होतात. चला आता मी घेतलेलं बॅटर आपण तूप लावून घेतलेल्या डब्यात छान असं टाकून घेऊ. दाबायचं नाही बरं का, दाबलं तर त्याला जाळी व्यवस्थित पडत नाही. चला आता आपण हे बॅटर भरलं, हे म्हणजे हलक्या हातानेच भरून घेतलं, थोडंसं एकसारखं केलं आणि याच्यावर काहीतरी गरम वस्तू पालथी घालायची. मी होती तीच कढाई टाकून घेतली, कारण आतपर्यंत तपकिरी रंगाचा आपला मैसूर पाक तयार होतो. चला आता आपण चांगलं गार झालेलं आहे, म्हणजे थोडंसं कोमटच आहे तेव्हाच त्याचे काप करून घेऊ. नंतर काप केले तर ते व्यवस्थित पडत नाहीत. चला असे छान असे काप करून घेऊत आणि याला पुन्हा 5 ते 1 घंटा किंवा अर्धा घंटा याला तसंच ठेवू आणि नंतर मी तुम्हाला मैसूर पाक पलटून दाखवते. हळूवारपणे त्याला पलटी करून घेऊत. नालगट डब्बा उचलून घेऊत.
पहा किती छान आणि मस्त असा आपला मैसूर पाक तयार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही वेळ कशाला लावता? आता येणाऱ्या नवरात्रीत किंवा श्रावण महिन्यात केव्हाही उपवास असला की झटपट होणारा मैसूर पाक तयार करायचा। पहा पाहता क्षणीच खाऊ वाटणारा आणि तोंडात ठेवताच विरघळणारा आपला मैसूर पाक तयार आहे। मग माझी उपवासाच्या मैसूर पाकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा। आणि मैत्रिणींनो, तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून पहा। तुमच्या घरीही सर्वांना आवडेल आणि तुमचं मन भरून कौतुक करतील। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा मैसूर पाक कसा झाला मला ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि माझा शेतीवाली गृहिणीचा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग आता भेटू अशाच एखाद्या छानशा आणि मस्त व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा। श्री स्वामी समर्थ। पुन्हा एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणीचे माझ्या मनापासून धन्यवाद।